नागपूरमधून आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, मुंबईतल्या या प्रतिक्रिया आपण ऐकल्या, फक्त इंडिया 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 इतक्याच प्रतिक्रिया लोक देत आहेत, बाकी काहीही त्यांना बोलायचं नाहीये। नागपुरात कशा प्रकारे हा आनंद साजरा केला जातो? नक्कीच, कारण मोठ्या प्रमाणात हा आनंद साजरा करण्यात येत आहे आणि सध्या जे आहो ते आपण नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये आहो। इथे जो उत्साह साजरा करण्यात येत आहे तो अविस्मरणीय असाच म्हणावा लागेल, कारण या उत्साहामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणानं आणि त्यातही जे क्रिकेटचे रसिक आहेत, जे क्रिकेटचे प्रेमी आहेत, ते मोठ्या प्रमाणात एकत्रित झालेले आहेत आणि उत्साह जो आहे तो इथे दिसून येत आहे। कारण चॅम्पियन्स ट्रॉफीवर जे नाव कोरलेलं आहे ते इंडियाने पुन्हा कोरलेलं आहे। तुम्ही आपल्या लहानशा मुलाला घेऊन आले, किती आनंद आहे आणि किती उत्साह आहे? आम्हाला खूप आनंद आहे। इंडिया खूप छान खेळली, जितली आयसीसी मिनी वर्ल्ड कप जितली, आम्हाला खूप आनंद आहे। आमच्या मुलीला पण खूप क्रिकेट आवडते, ते पण बेटा इंडिया इंडिया बोल, इंडिया इंडिया। काय सांगाल, तुम्ही इथे आलेले आहात, उत्साह साजरा करत आहात? खूप मजा येत आहे, खूप छान वाटत आहे। इंडिया प्रत्येक मॅच जिंकली याचा आम्हाला खूप आनंद आहे। भारत माता की जय। काय सांगाल, एका वेळी म्हणजे टफ होईल मॅच असं वाटलं? याच्यापेक्षा टॉप होणार नाही, एकदम टॉप झाला। इंडिया जिंकली आहे मॅच, इंडिया इंडिया। काय वाटत होता, एक वेळी टफ होणार मॅच, कमी स्कोर झालेला होता? नहीं, न्यूजीलैंड के बैटिंग का टाइम 250 पहुंच गया तो लग रहा था इंडिया हार सकती है, बट रोहित ने जो स्टार्ट दिया 78 जो खेला है, उन्होंने जो स्टार्ट दिया उसके कारण मेरे को डाउट था कि इंडिया जीत जाएगी करके। आपण पाहू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात जो आहे ते नागपूरकर एकत्र झालेले आहेत, फटाके फोडले जात आहेत, मिठाई वाटल्या जात आहे आणि उत्साह जो आहे चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा भारताने नाव कोरलेलं आहे। 250 रनाचं टार्गेट होतं, 251-252 रनाचं टार्गेट होतं, मात्र तेही टार्गेट जे आहे ते पाठलाग करताना थोडासा कुठे ना कुठे जिंकणार की नाही अशी स्थिती झालेली होती। हा पाठलाग जिथे केलेला आहे भारतीय संघानं, ज्या देशामध्ये केलेला आहे, ज्या ग्राउंडवर हा पाठलाग केलेला आहे, त्या ग्राउंडवर आपले प्रतिनिधी होते, त्यांनी हा संपूर्ण सामना पाहिलेला आहे। निमिष पाटगावकर आपले प्रतिनिधी दुबईमध्ये होते, आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दुबईमध्ये नेमकं काय वातावरण आहे। निमिष, दुबईमध्ये काय वातावरण आहे? भारतीय संघाचे, भारताचे चाहते मोठ्या प्रमाणावर असतील, कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातोय? भारतात तर अगदी प्रत्येक रस्त्यावर आनंदोत्सव, फटके, गाणी आणि डान्स हेच पाहायला मिळते।